नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्ह व्हील 2-in-1च्या या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सर्वांना माहीतच आहे की या पूर्वीच्या भागामध्ये आपण सॅड्रिक डिसूजाच्या कुटुंबाला भेटलो, अनिता वहिनींना भेटलो. आजच्या भागात काय घडणार ते जाणूया. आपणा सर्वांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा आणि या शुभेच्छांबरोबरच स्वागत करूया अनिता वहिनींचं आणि सॅड्रिकचं. नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. किती मस्त, छान वाटतंय मला. पण तुम्ही घरी कुठल्या भाषेत बोलता? आमची घरची लँग्वेज आहे ईस्ट इंडियन, आपण बोलू शकतो. म्हणजे कसं आता सांगा ना. आता तू छान बोलत होता. तुम्हाला येते ते? हो, तुम्ही बोलता? हो. जरा एखादं काहीतरी बोला दोघे जण. मला कधी पण किचन मधून त्यांना बोलवायचं असेल ना, ओ आवर या लोक, बेगीन बेगीन काय करताय, आवर या. मग मी सांगते मग त्याला, पेक जरा, मी जरा मोबाईल मध्ये काम करते, काम झाल्याच्या मग मग मी तुझ्या मेरे येते. पेक जरा काय पुढे? पेक जरा, मी मोबाईल मध्ये काम करते आणि मक्षी येते. मक्षी म्हणजे नंतर येतो. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे काम अगोदर घेतो करून आणि नंतर मग मी येतो. आणि उशीर झाल्यावरती या कसं बोलतात? उशीर झाल्यावर मग आवाज वाढतो. कसा? आवार आहे ना, तुला कवडं सांगितलं, मग अहो जाऊन डायरेक्ट अरे तू रेवर येतं. हा म्हणजे अहो जाऊन डायरेक्ट तुला कवडं वेळ सांगितलं, आवारे माझं काम आहे, ध्यान दे ना तू माय मेरे. कवरा उशीर झाला असं त्याला, कवरा उशीर जायला, तू आवार आहे, मला काम आहे, मी काय बोलते. तुम्हाला मला विचारायचंय, लग्न झाल्यापासून आतापर्यंत किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष. 11 वर्ष. कशी साथ दिली हिने? खूप छान साथ दिली, खूप छान. म्हणजे मी ज्या परिस्थितीत आता आपण म्हणा सुरुवातच माझी चाळीपासून झालेली. चाळपासून झाल्याच्यानंतर चाळीतनं जेव्हा आम्ही लग्न करून आलो तेव्हा 1 वर्ष मी भाड्याच्या घरामध्ये राहत होतो. तरी तिने काही कंप्लेंट नाही केली किंवा काही असतं की लग्न झाल्याच्यानंतर बाहेर फिरायचं आहे, जायचं आहे, या सगळ्या गोष्टीने कधीच तिने स्वतःहून मला सांगितलं नाही. 1 वर्ष मी भाड्याने राहिलो, माझा परिवार पण मला साथ दिलेला तेव्हा, माझ्या परिवाराने. 1 वर्षानंतर स्वतःचं घर घेतलं मी. त्या घरामध्ये ज्या दिवशी आम्ही हिला घरातनं काढलं त्याच दिवशी नवीन घरामध्ये हिने पाऊल ठेवलं. अरे वा. अनफॉर्च्युनेटली मला माहीत पण नव्हतं, पण नंतर मला माझी जे सिस्टर आहे, म्हणजे माझी वहिनी आहे, तिने मला सांगितलं की अन्नू त्या दिवशीच म्हणूनच त्याने ओपनिंग केली आणि मला माहिती नव्हतं. क्या बात आहे. सरप्राईज दिलं. ज्या दिवशी मग घरातनं बाहेर पडली त्याच्याबरोबर 1 वर्षाच्या नंतर बरोबर त्या डेटलाच मी नवीन घरात गेली आणि ती डेट होती 31 जानेवारी. क्या बात आहे. येस. पण त्यानंतर मग तिने मला कधीच ढळू दिलं नाही. खूप संकट आले पण सर्व संकटे ती स्वतःवर घ्यायची, मला फ्री ठेवायची. राईट नाव सुद्धा आज इथे यायचं होतं तरीसुद्धा एक मनामध्ये दडपण होतं की कसं बोलायचं, काय गप्पा टप्पा होणार. पण त्या सगळ्या गोष्टी ती बोलली, तू काही काळजी करू नको, मी सगळं अरेंज करेन. आणि फॅक्ट आहे, आतापर्यंत गेली 10 वर्ष ॲज अ लीडर, म्हणजे मी ज्या गोष्टी करायचो त्या ट्रान्सफॉर्म हिच्याकडे आले आहेत आणि हिने खूप गोष्टी ॲज अ लीडर म्हणून किंवा घरामध्ये कसं घडवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी ही. कसं वाटतंय ऐकून? नाही असं नाहीये, सगळं क्रेडिट मला देतोय असं नाहीये. त्याने खूप खूप मला साथ दिली आहे. त्याने इनफॅक्ट माझं 14-15 माझं जे ग्रॅज्युएशन इनकम्प्लीट होतं त्याने माझं सांगितलं, नाही तू कर, मी आहे. तर खूप सपोर्ट केलं आहे त्याने मला. आणि त्या टायमाला जेव्हा मी 14-15ला होती, मी कॉलेजला पण जायची आणि इथे पण होती. खूप सपोर्ट केलं त्याने मला. थोडंसं मला ओरडायचं. सासरचे सगळे कसे? खूप सपोर्ट केलं. म्हणजे स्पेशली आजही मला माझ्या सासूचा खूप सपोर्ट आहे. मी कामाला जाते, म्हणजे जेव्हा माझं शिक्षण चालू होतं ना तेव्हापासून तिला असं होतं की अनिताला चांगला जॉब असला पाहिजे, तू शिक, मी काम करेन. मग ती काम करायची. मग वहिनी पण घरी होती तेव्हा ती पण हेल्प करायची. म्हणजे दोघींनी पण माझ्या एज्युकेशनमध्ये खूप सपोर्ट केला आहे. आणि आज जेव्हा मी कामाला सुद्धा जाते तर असं काम टाकून गेली तर त्याच्यानंतर पण मम्मी पूर्ण हँडल करते. सॅड्रिक दादाबद्दल बोलायचं म्हणजे शांत स्वभाव, हसरा एकदम आणि प्रेमळ, सर्वांबरोबर प्रेमाने राहणारा. हो, ते कळलं आम्हाला, प्रेम किती करतो ते. अजून वहिनींबरोबर बोलायचं म्हणजे ती पण सेम. तुमच्या भाषेत बोला ना. आमच्या भाषेत? हा सांगा. हा, वहिनी कशी आहे? अच्छा, म्हणजे आमची बाय आमच्या भाषेत वहिनी म्हणजे आमच्या भाषेत आमची बाय, सिस्टर. आमची सिस्टर आमच्यासाठी खूप बरी आहे. जैसा सॅड्रिक आहे तसंच आमच्यासाठी आमची बाय आहे.
ती पण एकदम प्रेमळ आहे आणि सगळ्यांसंग ती हसत खेळत राहते. जेव्हा पण आमचे घरं आयली काय आयली तर आमच्या संगती सण असो वराड म्हणजे लग्न, वराड असो सण असो, ती आमच्यामध्ये डान्स करायला गाणं बोलायला सर्वांमध्ये असते. सॅड्रिक माझा भाऊ सुपरस्टार म्हणायचं तर खूप बरा आहे, हसका चेहरा नेहमी. आणि अनिता बोलला तर सवालच नाही. भले ती मी तिची नणंद असली तरी आमचं रिलेशन असं नणंद आणि भाऊजेचं आहेच नाही. खास आम्ही एकदम जवळची मैत्रिणी आहोत. केव्हा पण काही काम असलं काय असलं की फोन करणार, बाय. आमच्यामध्ये ताईला बाय बोलतात. बाय असं करायचं आहे, काय करू मी केस बांधायचे, कसं बांधू, साडी घालशील का. म्हणजे कधीही ती असं ह्याच्यानी बोललेली नाही. नेहमी कधी काय काम असलं काय असलं की नेहमी फोन करणार आणि आपला सल्ला घेणारच. कधी असं स्वतःच्या मन किंवा मोठेपणा तिला जरासुद्धा नाही आहे. सॅड्रिक भले आता एक सेलिब्रिटी झाला आहे, पण आमच्यासाठी तो हमेशा डाऊन टू अर्थ एकदम खास मित्रासारखा भावासारखा असतो आमच्यावर. आणि अनिता वहिनी तर शी इज ऑलवेज लव्हिंग विथ अस, लाईक एकदम बरी आहे. स्वभाव चांगला आहे, काटकसर करते घरामध्ये आणि सर्व काही बनवते वस्तू. मांस मच्छी पण बनवते, सर्व बनवते. आणि होय ना. हो, सगळं चांगलं आहे स्वभाव. आत्ता या ठिकाणी मात्र पहिल्या खेळामध्ये सॅड्रिक आपल्या या माऊलीला बक्षीस मिळवून देणार का ते बघूया. मी एक प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाची 3 उत्तरं द्यायची. 3 जर वस्तू व्यवस्थित सांगितल्या तर या माऊलीला सोन्याची नथ मिळणार. आणि 3 पेक्षा जास्त म्हणजे 5 वस्तू जर बरोबर सांगितल्या तर नथ आणि बाजूबंद मिळणार झी मराठीकडून. तर ते तुम्ही देणार का मिळवून बक्षीस, हे आम्हाला बघायचं आहे. प्रश्न सोपा आहे. वहिनींच्या पर्समध्ये हमखास असणाऱ्या 5 वस्तू सांगा. तुम्ही नाही सांगायचं. हां, पॅन कार्ड, आधार कार्ड, लिपस्टिक आहे, त्याच्यानंतर टिकली असेल, पिन असेल, 3 सांगितले. हेअरपिन आहेत, हेअरपिन 4 आणि लास्ट वन पैसे असणार. 100% पैसे असणार. पर्स मधल्यावर पैसे असणारच ना. चला बघूया 5 वस्तू दाखवा. काय सांगितलं होतं पहिलं? आधार कार्ड, पॅन कार्ड. आधार कार्ड, पॅन कार्ड आहे. तिसरं काय सांगितलं त्याने? लिपस्टिक आहे नक्की. चौथं हेअरपिन होते आणि लास्ट वन पैसे. पैसे आहेत ना. हेअरपिन. सगळंच दाखव. हा, आणि पैसे बरं म्हणत. अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि हा बाजूबंद पण मिळाला झी मराठीकडून. अभिनंदन. तुमचं मारवाडी भाषेत घरी बोलत होते ना. हां मग त्याच्यात अठ्ठे आव तठ्ठे जाव असं ते. हां हां हां. ती भाषा आहे लक्षात. हो. हा, मग आता त्या भाषेत सांगायचं झालं की स्वभावात सॅड्रिकने कुठला बदल केला पाहिजे तर त्या भाषेत सांगा ना. थोडं स्वभाव बदलणं चावे. मारा पतीने स्वभाव थोडं कठोर आहे मारा मिस्टर को. मतलब आता कळलं. आम्ही मारवाडी असून पण तुमचं सिरियल बघतो एकापेक्षा एक पासून आणि आम्हाला भरपूर चांगलं वाटतं. मला 1-2 गोष्ट सांगायची अन्नूबद्दल. अन्नू ही आहे ना, ही भरपूर पॉझिटिव्ह आहे. ही कधी पण काय पण असलं, काय झालं असं की नाही होणार तरी पण ती सांगते की नाही हे होणार, तू कर, काय हरकत नाही. आणि हे दोघं आज सॅड्रिक आहे, त्यांचा काय 10-11 इयर्स झाले. त्यांना मी पाहतोय तर मला भरपूर आनंद वाटतंय की दोनों एक दूसरे से बहुत घुल मिलते हैं, अच्छे से रहते हैं. और हमारे अन्नू एकदम चुलबुली है, फुल कैत्री है, बोले ना करीना कपूर टाइप्स वैसे है. मतलब फुल चुलबुली और जितनी मस्ती. बोले 1-2 किस्से मेरे पास, मैं बोलूँ चाहे तो मैं बता सकता हूँ. मतलब फुल चुलबुली है. कभी भी मतलब इतनी मस्ती करने को चाहिए हर बार इसे. हम जब चौल में साथ में रहते थे, मैं इसका कज़न भाई हूँ, तो बाजू में हमारे एक अंकल रहता था, वो बहुत चिढ़ता था हम
भागते इधर उधर थे, तो जब दिवाली का टाइम आता तो बाहर रस्सी बम लगा देती थी। और आज उनको पता चलेगा कि वो रस्सी बम कौन लगाता था। और एक फेवरेट है इसका, पानी पूरी लवर है ये बहुत ज़्यादा। हमारा ऐसे बर्थडे सेलिब्रेट होता तो बोलती क्या खाएंगे, कौन से होटल में जाना है, मेरे को कुछ नहीं खाना, मेरे को खाली पानी पूरी खिला दे। मतलब बहुत ज़्यादा पानी पूरी की लवर है। पाणीपुरी हो ना, हो तिला पाणीपुरी लागतं. अच्छा. वीकमध्ये साधारण 3-4 वेळा तर आम्ही पाणीपुरी खायला जातो. क्रिसमस असं हे आनंदाचा उत्सव, शांती आणि प्रेम याचा उत्सव, किती मस्त वाटतंय मला. मग या निमित्तानं तुमच्याकडे सुद्धा ना वेगवेगळी गाणी या निमित्तानं गाणं म्हणतात, गातात. मग आज काय ऐकवणार आम्हाला? हां, आज आम्ही सर्वात आधी तुम्हाला क्रिसमस कॅरल म्हणजे कॅरल सिंगिंग असते. क्रिसमस कॅरल एक चर्चचं असं गाणं आहे. बरोबर. येशू ख्रिस्त जेव्हा जन्माला येतो तेव्हा आम्ही हे गाणं म्हणतो आणि त्यानंतर आमच्या भाषेत एक छोटंसं नातालचं गाणं. अरे नक्की नक्की. ओके. वा वा. ग्लोरिया 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 स्वप्न देवाचे आज हो साकारले साकारले बाळ देवाची धरती उतरले उतरले ग्लोरिया 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 युगायुगाच्या अंतरात बीज देवाने जे पेरिले युगायुगाच्या अंतरात बीज देवाने पेरिले दीनदरेच्या उदरात नवेच कोण हे उगवले दीनदरेच्या उरावर नवीन कोम हे उगवले अंधाराच्या वाटेवर अंधाराच्या वाटेवर दीप सहस्र उजळले उजळले ग्लोरिया 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 ला 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 नातालचा सणामचा यो हौशेचा सणामचा यो हौशेचा नातालचा नातालचा सणामचा यो हौशेचा सणामचा यो हौशेचा नातालचा घाट वाजतान राची 12 वाजता त्या वक्ताला जेजू जलम घेतान त्या वक्ताला जेजू जलम घेतान घाट वाजते राची 12 वाजता त्या वक्ताला जेजू जलम घेतान त्या वक्ताला जेजू जलम घेतान नातालचा सणामचा यो हौशेचा सणामचा यो हौशेचा नातालचा नातालचा सणामचा यो हौशेचा सणामचा यो हौशेचा नातालचा. वा 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 वा, व्हेरी नाईस. किती छान. सॅड्रिक जे वसईवरून आला, मला तो दिवस अजून आठवतो. एकापेक्षा एकचं त्या पर्वाचं निवेदन मीच करत होतो. समोर सचिनजी बसलेले असायचे, महागुरू. आणि मग सॅड्रिकचा तो पहिला परफॉर्मन्स, त्यानंतर हळूहळू सॅड्रिकने केलेली प्रगती, आणि ती प्रगती करता करता सॅड्रिक म्हणजे रॉबिन हे नाव घरात होतं, पण त्याचबरोबर सॅड्रिक हे नाव महाराष्ट्रात नाही तर जिथे जिथे झी मराठी दिसतं तिथे तिथेपर्यंत जाऊन पोहोचलं. आणि त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी करण्याची एक चमक होती, काहीतरी वेगळं करायचं होतं. आणि ते करत असताना ही माऊली त्यांच्या आयुष्यात आली आणि उत्तम पद्धतीने आज हा एवढा मोठा परिवार जोडला गेलेला आहे. हा क्रिसमस साजरा करत असताना यामध्ये आज सॅड्रिकच्या निमित्तानं अशाच काही आपण बांधवांना भेटणार आहोत, त्या माऊलींना भेटणार आहोत आणि त्यांनाही बोलतं करणार आहोत. पण आता एक छोटासा खेळ आहे. खेळ तुमच्या दोघींमध्ये आहे. हां, नणंद आणि वहिनी. हां, मला बघायचं आहे या खेळामध्ये महत्त्वाच्या टप्प्यावर आलेले आहोत
की या माऊलीला आज पैठणी कोण मिळवून देणार. पैठणी मिळवून देण्याचा मान तुमच्या दोघींपैकी कोण पटकावणार ते आम्हाला बघायचंय. हां, खेळ सोपा आहे. ती सोनेरी रंगाची कडी आहे ती टाकायची आणि ती दोघींना 10-10 संधी या समोर असलेल्या टिपॉयवर थांबली पाहिजे. पलीकडे पडलेलं काउंट होणार नाही. जेवढे वर थांबणार तेवढंच मोजले जाणार आणि त्यांना तुमच्या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या माऊली या आमच्या वहिनींना पैठणी मिळवून देणार. तर पैठणी मिळवून देण्याचा मान कोणाला मिळणार बघूया. खेळ तुमच्यापासून. 1 2 3. तुमची गुणसंख्या 3 आतापर्यंत. आता तुम्ही पहिल्या 5 मध्ये त्यांची 3 गुणसंख्या. हो. कमॉन बाय. 1 2 गुड 3 लास्ट वन. 4. थांबा, अजून 5 आहेत. चलो 4 5 आरामात आरामात टाक. 6. तुमची 4 ऑलरेडी आहे. या 5 6 7 आणि पण टाक. आणि खरा खेळ आता आहे ती टोपली थांबली पाहिजे. ओ हो. हा हा, बघूया. टाक आता. टाळ्या वाजवू नका, खेळ टोपलीचा नव्हता. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी आणि तुम्ही जिंकून दिलं, हो की नाही. हा तन्मणी झी मराठीकडून तुम्हाला मिळाला. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन तुझ्यासाठी. हो थँक्यू. आणि वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आपणा सर्वांना नाताळ क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.